चला नमस्कार मित्रांनो, आरंभ बॅचच्या या बुद्धिमत्ता सेक्शन मध्ये आपलं आज आपण सुरू करणार आहोत बैठक व्यवस्था हा विषय. ठीक आहे. पण बैठक व्यवस्था म्हणजेच काय की काही दलिंदर लोक असतात, ते 4-5 लोक एकमेकांच्या समोर बसतात, आडवे बसतात, तिरपे बसतात, रांगेत बसतात, कुठेही बसतात. ठीक आहे. आणि ते बसल्यानंतर फक्त आपल्याला काय करणं पडतं की त्यांना काही कामं धंदे नसतात, आपल्याला लावून दिलेले असतात. एकमेकांचं स्थान एकमेकांच्या शेजारी, कोणाचं कुठे स्थान आहे, कोणाचं कुठे, हा आतच पाहतोय का, तो बाहेरच पाहतोय का, मग याच्या तिरप्या साईडला कोण बसला, मग 2 हात सोडून उजव्या साईडला कोण आहे, बस असं चालू राहतं, बाकी काहीच नाही. आणि याच्यात आपलं डोकं पूर्णपणे खराब होतं. काल तुम्ही न पाहिलंच असेल. ठीक आहे. नातेसंबंध मध्ये काय झालं काय नाही तर ठीक आहे. थोडेफार प्रश्न मित्रांनो कट आले त्यानंतर, कशामुळे, कारण आपली लाईट जात होती काल, पाणी पाऊस चालू होता इकडे, आणि आपलं सगळं थोडं कसं आहे, काम गरिबी चालू आहे, थोडं ऍडजस्ट करून घ्या तेवढं. एकतरचा सेटअप बनला आपला की मग सगळं व्यवस्थित चालेल. ठीक आहे. चालेल. पहा आता हा जो आपण आज विषय घेणार आहे, बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था साध्या भाषेत आपल्याला फक्त काही 2-4 गोष्टी माहिती पाहिजे बैठक व्यवस्थाबद्दल. मग काय त्या बैठक व्यवस्थाबद्दल तर पहा. बैठक व्यवस्थामध्ये आपण पाहणार पहिलं तर रांगेतील स्थान. रांगेतील स्थान. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात असे येऊन जाईल तुझा लहान मोठेपणा. लहान मोठेपणा. ठीक आहे. रांगेतील स्थान याच्यात असे येऊन जाईल आपला लहान मोठेपणा. ठीक आहे. आपली ही रिव्हिजन बॅच मध्ये तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करणं हे माझं काम असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ट्रिक वगैरे कमी आल्या तर तेवढं समजून घ्या, कारण कन्सेप्ट क्लिअर करणं आपल्याला, ट्रिक वगैरे नाही शिकायचे तर. ठीक आहे. लहान मोठेपणा. आणि त्याच्यानंतर सर्क्युलर म्हणजे वर्तुळीय. वर्तुळीय बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था. त्यानंतर चौरशी. चौरशी बैठक व्यवस्था. चौरशी बैठक व्यवस्था. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पंचकोनी सुद्धा आपण ठेवलेली आहे. जवळपास हे 4 ते 5 टॉपिक आपले एवढ्या 60-65 प्रश्नांमध्ये क्लिअर होतील याची गॅरंटी माझी. कारण काय कन्सेप्ट एकच लागू आहे त्याच्यावर, आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन आपण ठेवले, एकेका टाईपवर 10-10, 12-12 प्रश्न आपण घेतले, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुझं 100% होऊन जाईल याची गॅरंटी नाही. फक्त लेक्चर पूर्ण व्यवस्थित शांततेत समजून उमजून कर, कारण तुला समजणं जास्त गरजेचं आहे येण्यापेक्षा. कारण मी जे शिकवणार कन्सेप्ट ते कायम लक्षात राहील. पण तू जर ट्रिकान वगैरे पाशील तर ट्रिका काय तुला युट्यूबवर पण लाखो वगैरे भेटून जातील, त्याच्याबद्दल काही विशेष नाही. पण हे जे तुला कन्सेप्ट बऱ्याच ठिकाणी नाही भेटणार. म्हणून माझा विचार पूर्णपणे कन्सेप्टली सांगायचा. त्यामुळे ट्रिकांची जर तुला अपेक्षा असेल तर ट्रिका माझ्यामध्ये तुला याच्यात कमी भेटून जातील. ठीक आहे मित्रांनो. चला आपण पुढे पाहू. सर्वात आधी पाहू आपण रांगेतील स्थान. मग रांगेतील स्थान या विषयावर आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायची. रांगेतील स्थान, संगेतील नाही हो, रांगेतील. रांगेतील स्थान. सर याच्याबद्दल काय समजून घेण्यासारखं, याच्यात काय समजून घेण्यासारखं ते आपण पाहू. रांगेतील स्थान. बरं. मग सर एखादा व्यक्ती आहे, काही रांग बसली अशी पोरांची, समजा आम्ही पहिले पट्टी टाकून बसत जाऊ शेतामध्ये, आपलं शेतामध्ये बोलतो शाळेमध्ये, बरोबर आहे. मग पहिला पोरग्या मी 1 नंबर बसीन रे, मी 2 नंबर बसीन रे, 3 नंबर बसीन रे, 4 नंबर, असे भांगडी लागून जायच्या आमच्या. काय लागून जायच्या? भांडणं लागून जायचे आपले, बरोबर. म्हणजे असे रांगेत बसायचे कायच्या. ठीक आहे. जसं की आपण शाळेत आले की पट्टी आतरायचो आपण आधी पट्टीवर, मग आपल्या बॅगा साईडनं राहते, काय उजव्या साईडनं बॅगा राहते, इकडे साईडनं आपण बसत, नाही तर कधी कधी पुढे बॅग ठेवली की काय पुढे सरकणं, मा बॅगवर करून बसतोय असं वगैरे भांगडी व्हायचं. अशी पोर समजा रांगेत बसले. ठीक आहे. याची एकच कन्सेप्ट आहे, एकच कन्सेप्ट आहे. ती जर तुम्हाला एकदाची समजली तर बाकी तुम्हाला काहीच पाहायची गरज नाही. पहा. बरं. मग पहा आता रांगेत किती बसले पहा, 1 2 3 4 5 6 7. किती मुलं बसले सर रांगेमध्ये? 7 पोरं बसले. बरं, 7 पोरं बसले. ठीक आहे. मग मी जर म्हणलं की किशन, पहा, रामू, हेमू, किमू, टिमू, चिमू, अजून पुढे श्याम, करण, एवढे लोक बसले. एवढे लोक 7 लोक बसले. मी जर म्हणलं की राम हा सुरुवातीपासून 4थ्या क्रमांकाला बसलाय. काय? राम हा सुरुवातीपासून 4थ्या क्रमांकाला बसलाय आणि रांगेत एकूण 7 मुलं आहे. काय? रांगेत एकूण 7 मुलं आहे. तर मग राम शेवटून कितव्या क्रमांकाला आहे? काय? राम शेवटून कितव्या क्रमांकाला आहे? पहा काय म्हणलंय, रांगेत एकूण 7 मुलं आहे. सुरुवातीपासून पहा, रांग सुरुवातीपासून सुरू होईल आणि शेवटून पासून, बरोबर आहे. एक तर उजवीकडून होते, डावीकडून होते, किंवा पूर्वेकडून होते, किंवा पश्चिमेकडे होते, किंवा सुरुवातीपासून होते ना शेवटून जाते, बरोबर. मी जर म्हणलं की राम हा सुरुवातीपासून 4थ्या क्रमांकाला आहे, तर मला सांगा जर रांगेत एकूण 7 विद्यार्थी असतील तर शेवटून राम कितवा असेल?
काय चुकीचं विचारलं का मी? नाही. तर शेवटून राम कितवा असेल? मग आपल्यासारखे साधे बोर्ड काय करत पोरं काय करतात आपण की सर 7 वजा 4 बरोबर आले 3. मग राम राम रामू टिमू तो टिमू सॉरी टिमू टिमू हा जर सर सुरुवातीपासून चौथा आहे तर शेवटून आला सर तो तिसरा. काय आला तो? सर तो आला शेवटून तिसरा. पण हे उत्तर आलं चुकीचं. मग सर चुकीचं कसं काय आलं? बरोबर काय ते आपण आता पाहू. इथे नेमकी ही जी कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो ती कन्सेप्टच याच्यात महत्वाची, बाकीचं महत्वाचं काहीच नाही याच्यात. पहा आता हे बसलेले ना, बर जेव्हा समजा 1 2 3 4 5 6 7 किती लोक हे 7 पहा 1 2 3 4 5 6 7 किती लोक हे 7 लोक बरोबर. आणि टिमू किती नंबरला बसलाय? समोरून सर चौथ्या नंबरला बसलाय. किती? चौथ्याला बरोबर. आणि एकूण पोरं किती? रांगेतच 7 पोरं आहे. किती पोरं आहे? 7. आणि तू काय केलं रे दाद्या? साध्या गोळ्या मनानं सर मी वजा केलं सुरुवातीपासून, मागून त्याचा नंबर किती आला मला समजून गेला. मग तू वजा तर केला पण वजा बाकी करताना काय केलं तू? 7 वजा 4 म्हणून 7 मधून काय केलं तू? पहिले 4 तर काढूनच टाकले, कारण चौथ्या नंबरला कोण होता? सर टिमू. आणि टिमूले तू याच्या डायरेक्टली उडवूनच टाकला. म्हणजे आता टिमू या बाकीच्या लोकांमध्ये आहे तरी का? बरोबर की नाही? हे जे तू 4 वजा करून टाकले, हे 4 वजा केले तर चौथ्यापर्यंत पोरं हिच्यातून काढूनच टाकले तुला. मग त्या पोरांसोबत तू काढला कोण आले? टिमोले सुद्धा काढला ना. मग त्या टिमोले आपल्याला नंतर वापस घेणं पडेल की नाही? बरोबर आहे की नाही? मग टिमोले वापस घ्यायसाठी तुम्ही फॉर्म्युला पाहिला असेल ना, तो काय फॉर्म्युला करायचा? एकूण वजा उरलेले, एकूण वजा पहिला अधिक 1 बरोबर काय तो शेवटून नंबर जर काढणार असं काय करतो सर? एकूण पोरांमधून पहिला वा कितवा नंबर ते जाते आणि त्याच्यात अधिक 1. मग हा अधिक 1 काऊन करतो दादा? तो हा जो पोरग होता ना, हे पोरग बी काय करून टाकलं? त्याच्यातून वजा करून टाकला. काय 1 ते 4 पण वजा केले. मग हे जे 7व्या 4थ्या नंबरला आपला टिमू होता, टिमू जर घरी गेला, टिमू जर आपला घरी चालला गेला आणि टिमू जर घरी गेला तर शेवटून नंबर कोणाचा काढतो तू? शेवटून नंबर तो तिसरा, तो चिमूचा काढतोय. तो चालणार आहे का आपल्याला? नाही. मग टिमू जर सुरुवातीपासून चौथा आहे तर शेवटून बी तो कितवा येईल? चौथाच. काऊन? अधिक 1 का बरं करायचा याच्यामध्ये? अधिक 1 सर याच्यासाठी करायचा वजाबाकी करून, कारण आम्ही वजाबाकी करताना काय केलं होतं? या टिमूला सुद्धा उडवून टाकला होता. काय केलं होतं? टिमूला बी उडवून टाकला होता. आणि टिमू उडवला म्हणजे काय? पुरस मॅटर गेलं ना, आमचा डॉन गेला तर बरोबर आहे. मग करायचं कोणाला? टिमूला कडून काही फायदा आहे का? नाही. मग टिमूला बी करायसाठी आपण काय करू? त्याच्यात अधिक 1 करायचं. काय करायचं त्याच्यामध्ये? अधिक 1. बस एवढं समजून घ्या, बाकी काही नाही. डायरेक्ट आपण प्रश्नावर जाऊ. ठीक आहे. प्रश्न काय म्हणतात पहा. 31 मुलांच्या रांगेत, पहा किती मुलं आहे? 31 मुलांच्या रांगेत रवीचा उजवीकडून, पहा आता रांग आहे. आता आपली उजवी बाजू ही उजवी आणि इकडची डावी बरोबर. 31 मुलांच्या रांगेत रवीचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 16वा. म्हणजे इथे किती पोरं बसले सर? हा जर 16वा आहे तर याच्या तिकडे बसलेले पोरं 15. हे लॉजिक तुम्हाला लावणं, हे लॉजिक तुम्हाला समजून घेणं की जर 16वा आमचा भाऊ रवी आहे, 16वा आमचा रवी आहे, उजवीकडून 31 पोरांची रांग आहे. ही रांग किती पोरांची आहे? 31. तेच म्हणलं 31 का लिहिलं सर? रांग 31 पोरांची. आमचा जो भाऊ रवी, कोण? रवी ना. हा रवी. रवीचा क्रमांक उजवीकडून कितवा? 16वा. म्हणजे रवीच्या उजवीकडे एकूण किती पोरं बसले सर? 15. किती पोरं बसले? 15. बरं. तर डावीकडून मोजल्यास त्याचा क्रमांक किती येईल? म्हणजे या डावीकडून त्याचा क्रमांक किती येईल? एकदम बेसिक प्रश्न. सर टोटल पोरं किती आहे? 31. सर वजा 16वा क्रमांक उजवीकडून आहे, वजा 16 किती आले सर? 31 मधून 16 गेले, उरले 15. किती उरले? 15. मग सर आलं उत्तर माझं 15. बरोबर आहे का दादा? अरे तो 16 वजा केल्या, 16वा स्थान रवीचा होता, रवीला बी तुला वजा करून टाकला ना, बरोबर की नाही? आपण काय केलं? रवीला सुद्धा त्याच्यातून वजा करून टाकला. मग मोजणारच स्थान रवीला मोजलाच का? नाही, कारण याच्या इकडे 15 पोरं उरती ना, कारण टोटल 31 पोरं, इकडे 15 इकडे 15, मधातला कोणी? रवी. मग रवीचा डावीकडून 15 तर इकडे पोरच आहे त्याच्या, आणि 16वा क्रमांक कोणाचा आहे? मग रवीचा. कारण काय करशील? वजाबाकी करून अधिक 1 का बरं केला मित्र? आपण फॉर्म्युल्यानुसार बी सांगलं तुला, तर कारण आपण रवीला सुद्धा डिलीट करून टाकला होता, बरोबर. आणि लॉजिकली जर म्हणलं सर 31 एकूण पोरं आहे,
16 पोरं रांगेत आहे आपला 16वा नंबर रवीचा आहे 16 नंबर रवी इकडे 15 पोरं आहे 15 ने घे झाले 16 एकूण 31 पैकी उरले किती सर 15 म्हणजे रवीच्या डाव्या बाजूला 15 पोरे उजव्या बाजूला 15 पोरे मध्य भागी कोण आहे रवी म्हणजे इकडून बी रवीचा 16वा नंबर आहे इकडून बी रवीचा 16वा नंबर आहे ठीक आहे हे झालं विदाउट फॉर्म्युल्याचं आणि हे झालं कन्सेप्च्युअली हे झालं आपल्या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा बाकी तुम्हाला जे पेपरात करायचे तुम्ही करू शकता मला काही घेणं देणं नाही चलो मुलांच्या रांगेत शुभमचा क्रमांक डावीकडून 7वा व उजवीकडून 9वा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत बरोबर मुलांची रांग आहे किती मुलांची आपल्याला काही माहिती नाहीये पहा याच्यावर तसाच प्रश्न येतात एक तर त्याचा उजवीकडून नंबर काढा डावीकडून काढा किंवा एकूण रांगेत किती पोरं ते काढा काही मुलांच्या रांगेत शुभमचा क्रमांक डावीकडून तिथं डावी बाजू हा डावी आणि इकडे कोणती आली सर उजवी उजवी रे उजवी कोणती आली बाजू आपली उजवी आणि तिकडची आली डावी बर सर मुलांच्या रांगेत शुभमचा क्रमांक डावीकडून 7वा म्हणजे याच्या डावीकडे किती पोर आले सर 6 पोरं डावीकडे किती पोर आले त्याचे 6 पोरं हा व उजवीकडून 9वा आहे उजवीकडून किती याचा क्रमांक 9वा म्हणजे इथून 9वा क्रमांक त्याचा म्हणजे याच्याकडे किती पोर आले सर 8 पोर आले हा समजून घ्या शुभमचा क्रमांक आहे हा कोणाचा शुभम एका सेकंदात उत्तर येतं रे तुम्हाला स्वतः समजून घ्यायला पाहिजे बस तेच दुसरं काही नाही याच्यात तुम्हाला काय शिकवून देता की डावी उजवीकडून गेला असेल ना हे करून टाका किती 7 अधिक 9 9 7 आहे ना 9 7 16 करा 16 वजा 1 करा बरोबर उत्तर आलं तुमचं 15 हे काय असेल तुमचं उत्तर असं त्या लोकांचं म्हणणं असतं माझं तसं काय म्हणणं माझं काय म्हणणं आहे तुम्हाला नॉर्मली लॉजिकली मी शिकवतोय की समजा हे रांग आहे डावीकडची बाजू आहे उजवीकडची बाजू आहे डावीकडून त्याचा नंबर कितवा 7वा याचा अर्थ त्याच्या डाव्या बाजूला 6 पोर आहे कारण तो 7वा आहे त्याच्या आधी किती पोर असतील 6 आणि इकडच्या उजव्या बाजून त्याचा नंबर आहे 9वा नंबर याचा अर्थ तो 9 नंबरला आहे आणि इकडे पोरं किती आले 8 मला सांगा इकडचे 8 पोरं बरोबर उजव्या बाजूचे 8 पोरं शुभम 1 9वा आणि त्याच्या पुढे इकडे किती पोर उरले सर 7 पोरं किती उरले 6 पोरं किती उरले 6 पोरं आणि एकूण टोटल किती पोरं झाले सर हे झाले 8 हा एक 9वा आणि 9 6 15 किती पोरं झाले एकूण मग 15 किंवा तुम्हाला जर फॉर्म्युल्याने करणार असेल तर असा प्रश्न झाला उजव्या आणि डाव्या प्रकारचा काय करायचा कितवा आहे 7वा इकडून 9वा 9 7 सर 16 16 वजा 1 करा कुठे उत्तर आपलं 15 काय करायचं उत्तर मग 15 एक वजा का बर केला याच्यात हा वजा याच्यासाठी केला याच्याकडून जो 7वा होता तो बी तर शुभमच होता आणि याच्याकडून जो 9वा होता तो बी कोण होता शुभमच होता शुभम आपल्याला एकदाच धरण्यापर्यंत रांगेत पण याच्यात काय केलं याच्यात 7वा बी धरला आणि याच्यात 9वा बी धरलाय म्हणजे 2 वेळेस तो शुभम धरला होता त्याला एक वेळेस काय करणार पडतो याच्यातून वजा केला होता काय केला होता शुभमला याच्यातून एक वेळेस जो शुभम घेतला त्याला आपण एक वेळेसला शुभमला वजा करून टाकला तर फरक फक्त एवढाच झाला होता बाकी काहीच नाही झाला होता ठीक आहे चलो आगे एका रांगेत रोहित समोरून 8वा आहे रांग समोरून आहे समोरून तुम्हाला समजवायसाठी आणि शेवटून समोरून 8वा आहे म्हणजे समोरून 8वा आहे याच्या पुढे किती लोक बसले असतील सर 7 पा कोण रोहित कितव्या क्रमांकाला आहे सर 8व्या म्हणजे त्याच्या पुढे किती लोक असतील सर 7 पोरं असतील बरं त्याच रांगेत विराट मागून 25वा आहे याच रांगेत मागून विराट कितीवा आहे 45वा विराट कितवा आहे सर 45वा विराट आहे 25वा सॉरी कितवा आहे 25वा म्हणजे याच्या अर्थ यांच्या मधात किती पोर आले सर 24 कितवा आहे तो 25वा म्हणजे शेवटून विराटच्या मधामध्ये किती आले सर 24 पोरं बरं हार्दिक हा रोहित व विराट यांच्या मधोमध उभा असेल कोण हार्दिक बरं हार्दिक हा रोहित व विराट यांच्या मधोमध उभा असेल आणि एकूण 60 मुले रांगेत असतील तर हार्दिकचा समोरून क्रमांक कितवा काय म्हणणं एकूण रांगेमध्ये किती मुलं आहे 60 मुलं असतील रांगेत किती 60 मुले असतील तर हार्दिकचा समोरून कितवा क्रमांक आहे पहा आता इथं 7 आणि हा एक 8 8 आणि हे 25 झाले एकूण किती झाले रे सर 25 अधिक 8 किती झाले सर हे 25 आणि हे 8 झाले सर 33 किती झाले 33 बरं मग 33 पोरं तर हे झाले सर उरले किती 33 तर हे झाले सर एकूण किती मुलं आहे 60 आणि उरले सर किती जवळपास 27 उरले किती 27 उरले किती 27
बरोबर, कारण या दोघींच्या मधोमध कोण आहे आता, इथं मधोमध हार्दिक आहे सर, हार्दिक. आता यानं मागून किती पोरं घरले सर, 24 घेरले आणि इकडून यानं किती घेरले, 7. आता यांच्या मधोमध ह्या दोघी जे ना, या दोघी जिथे त्यांच्या मधोमध कोण आहे, मधोमध त्यांच्या कोण आहे, हार्दिक आहे. आणि पोरं किती उरले, आता याच्या मागे 7 पोरं, याच्या मागे 24 पोरं, मधोमध यांच्या किती पोरं उरतील सर, 7 म्हणजे 8, याला बी सोडा आणि याला बी सोडा, 8 आणि 25 किती, 33 जण काढून टाकले. यांच्या मध्ये किती पोरं उरले सर, 27. किती उरले, 27. आणि 27चा मधोमध नंबर कोणाचा येईल सर, मधोमधीन सर जवळपास 14वा नंबर येईल का, 13 इकडून 26 आणि मधोमध 14वा नंबर. बरोबर, म्हणजे यांच्या दोघींच्या मधात किती पोरं असतील सर, 1 2 3 4 5 14 इकडून आणि 14 इकडून मध्यभागी कोण असेल, हार्दिक. म्हणजे इथं 14 आणि हे 8, किती, इथं 14 आहे हार्दिकच्या इकडे 13, हार्दिकच्या वरती पोर किती, 13, कारण हार्दिक 14वा ना, इथं 13 आणि इकडे 8, किती झाले एकूण सर, 13 आणि 8 झाले 21, किती झाले 21. पण हार्दिकचा समोरून क्रमांक किती सर, 22. कितवा क्रमांक येईल त्याचा, 22वा क्रमांक येईल. कितवा क्रमांक येईल त्याचा, 22वा. ते कसं तुम्हाला सांगतो आता, समजा परत काही समजलं नसेल तुम्हाला, आपण परत समजून घेऊ. आता इथं चांगलं समजून तुम्हाला, समजा हे समोरूनची दिशा आहे. भाऊ इथं शॉर्टकट काहीच होत नाही जर तू शॉर्टकटच्या भरोशावर असतील तर, कारण तुम्हाला ट्रिकांपेक्षा जास्त तुमचं कन्सेप्ट बिल्ड करणं हे मला चांगलं आवडेल. ठीक आहे, म्हणजे तुमची विचार क्षमता वाढली तर प्रश्न कसाही बदलला, कसाही बनला तरी तुम्हाला उत्तर करता येईल याची गॅरंटी माझी आहे. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, त्याचं काहीच टेन्शन नाही घ्या, फक्त लेक्चर व्यवस्थित करा. कारण तुमचा नॉलेज किंवा थिंकिंग पॉवर मला वाढवायची, बाकी काहीच नाही. कारण तुमची एकदाची थिंकिंग पॉवर जर वाढली तर या ट्रिकला लागू तितक्या तुम्हाला भेटतीलच मटेरियल मार्केटमध्ये, त्याच्याबद्दल काही विशेष नाही. पहा, एका रांगेत रोहित समोरून 8वा आहे. रोहित, समजा इथं रोहित समोरून कितवा आहे, 8वा. बरोबर आहे, म्हणजे इथपर्यंत किती पोर आले सर, 8. आणि त्याच रांगेत शेवटून 45, 25वा. 25वा कोण आहे सर, विराट कितवा आहे, 25वा. आणि त्यांचं काय म्हणणं आहे की हार्दिक हा रोहित व विराट, म्हणजे आता हे इथं विराट आहे, इथं रोहित आहे, आणि यांच्या मधोमध म्हणजे इकडून बी सारखे पोरं, इकडून बी म्हणजे इकडून सारखे पोरं, इकडून बी सारखे पोरं, यांच्या मधात इथं आणि मध्यभागी कोण आहे सर, इथं हार्दिक. इथं मध्यभागी कोण आहे, हार्दिक. बरोबर, हार्दिक आहे. तर एकूण या रांगेत किती पोरं आहे सर, 60. एकूण या रांगेत पोरं किती सर, 60. किती मुलं एकूण, 60. तर हार्दिकचा समोरून क्रमांक कितवा, तर हार्दिकचा या समोरून क्रमांक कितवा ते आपल्याला पाहिजे. मग सर पहिल्या गोष्टीत आपल्याला यांच्या मधोमध एकूण किती पोरं आहेत ते बी पाहणं पडतील ना. आता रोहित आणि विराट यांच्या मधोमध किती पोरं आहेत ते तर पाहणं पडतील, कारण ते मधोमध एकूण पोरं आपल्याला सापडले तर आपण मधोमध मधला व्यक्ती बी काढू शकतो. बरोबर आहे की नाही, ते आपण काढू शकतो. पहा, मग आता यांच्या मधोमध कसे पोरं काढसान सर, यांच्या बाहेरचे एकूण पोरं किती आपल्याकडे 60, आणि यांच्या बाहेरचे पोरं जर वजा केले तर आपल्याला कुठले भेटताय सर, मधोमधचे पोरं भेटताय. बरोबर भेटताय. ठीक आहे, मग एकूण पोरं 60, इकडून मधोमध इकडून बाहेरून किती 8 पोरं सर, हे दोन्ही धरून चालायचे ना. रोहित बी हा 8 इकडे आणि हे 25 आणि 8 किती आले मग सर, 25 अधिक 8 आले सर 33. किती आले, 33. म्हणजे यांच्या दोघींच्या बाहेर ह्या दोघींना पकडून एकूण किती पोरं बाहेरून सर, 8 मुलं आहे. किती मुलं एकूण, 33 मुलं आहे. किती पोरं एकूण, 33, कारण इकडून 8 आणि इकडून 25 सर, 33 मुलं एकूण. त्यांना मी काय केलं, वजा केलं. 33 मुलांना काय केलं मी, वजा केलं. ठीक आहे, आणि उत्तर किती आलं सर, मग आमचं 27. याचा अर्थ काय सर, की रोहित आणि विराट धरून बाहेर एकूण किती मुलं आहे सर, 33 मुलं आहे, आणि त्यांना वजा केलं तर आमचे किती, मग मध्यभागी किती पोरं उरले आपले सर, 27. हे इथं मध्यभागी किती पोरं उरले मग आपले, 27. आणि हे जे मधोमध 27 पोरं यांच्या, त्या 27 पोरांच्या बी मधोमध पोरगा आपल्याला पाहिजे. काय, 27 पोरांच्या बी मधोमध. जसं मी जर म्हणलं की 5 पोरं त्यांच्या मधोमध पोरग्याचा कितवा क्रमांक येईल सर, 5 पोरं 1 2 3 4. मग हे जे 5, या 5 पोरांमध्ये मधोमध क्रमांक आला सर, पहिला, दुसरा आणि तिसरा पोरगा, कारण याच्या बाजूने 2 इकडे आणि याच्या बाजूने इकडे 2. किती पहा सर, हिच्या बाजूने इकडे 2 आणि इकडे 2, म्हणजे मधोमध कोण येईल सर, तिसऱ्या क्रमांकावाला मधोमध. मग मी जर म्हणलं की याच्यामध्ये एकूण 27 पोरं आहे, काय म्हणलं आपण की याच्यामध्ये एकूण 27 पोरं आहे, यांच्यामध्ये एकूण किती आहे, 27 पोरं. मग 27 पोरांमध्ये मधोमध कितव्या क्रमांकावाला येईल सर, 27 मध्ये मधोमध येईल 14व्या क्रमांकावाला, कारण इकडे येतील 13 आणि इकडे येतील 13. बरोबर, म्हणजे 13 आणि 13 26, आणि हा 14व्या क्रमांकाला असेल सर 27वा. बरोबर, म्हणजे काय 14व्या क्रमांकावाला 27. मला सांगा इथून म्हणजे रोहित नंतर
रोहित नंतर हार्दिकचा क्रमांक कितवा आला मग सर 14वा. कितवा आला सर 14वा. पहा रोहित नंतर हार्दिकचा क्रमांक आला सर 14वा. आणि आपल्याला काय पाहिजे समोरून, मग समोरून रोहित 8वा आणि इकडे हा 14वा आहे. 14वा म्हणजे रोहित धरणार का आपल्याला, धरून घ्या 14वा. ठीक आहे, इथून 14वा आणि रोहित इथून 8वा आणि एकूण विराट समोरून कितव्या क्रमांकाचा सर 8 आणि 14 झाले 22वा. कितवा येतो मग 22वा. कितवा येतो समोरून मग 22वा. बस हे विचार करण्याची क्षमता जेवढी तुमची चांगली होईल तेवढं तुमचा प्रश्नाचं उत्तर आरामात येईल याची गॅरंटी. मी एवढा टाइम या प्रश्नावर कावर वाया घालतो कारण तुम्हाला याचे सगळ्या बाजूचे जे आपण म्हणतो ना हे खुलले पाहिजे तुमचे ज्ञानचक्षु साध्या प्रकारात. ठीक आहे, बाकी फॉर्म्युल्यावर तर सगळ्यांना जमीनच मात्र याबद्दल काही नाही, पण हे जर तुम्हाला समजलं तर फॉर्म्युला चुटकीसह समजून जाईल ना. फॉर्म्युला तुम्ही जमान्यात कधी विसरणार नाही. नेमकं पहा फॉर्म्युला कसं, कारण हा फॉर्म्युला मला पाठ करावा लागला नाही कारण मला लॉजिक समजलं फॉर्म्युला मागचं की हा वजा एक का बरं केला जातो याच्यात बेरीज केल्यानंतर. का बरं केला जातो कारण सर हा व्यक्ती डबल धरला जातो म्हणून त्याला वजा करायचा आहे म्हणून काय केला आपण त्याला इथून वजा करला. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला पाठ करायची गरज पडली का नाही. आता हे मेथड मला पेपरात काम करायची मेथड हे का हे मेथड पेपरात करायचं काम पडत नाही का, कारण मला याच्या मागचं सगळं लॉजिक माहिती आहे. कारण यांची बेरीज करून वजा एकच करणं हे बी का बरं माहिती मला, कारण या मेथडमुळे मला बेसिक माहिती आहे. म्हणून कोणतीही गोष्ट शिकताना ती बेसिक माहिती पडली पाहिजे, बाकी नंतर ती आरामात तुम्हाला जमते. चलो झालं. सीता समोरून 5व्या क्रमांकावर आहे. आता आपण याला आडवीच घेऊ पहिल्यांदा, ते चुकलं आपल्याला परत सोडावं लागलं का, कारण आपण उभी रेष मारलेली होती. समोरून साठी आपण बाण घेऊन येतो. अरे बाण तो उलटा आला. बर ठीक, थोडी तिरपे दारपे असले समजून घ्या, गरीबी काम. सीता समोरून 5व्या क्रमांकावर आहे. समोरून 5व्या म्हणजे पुढे किती पुढे आले ते 4. कोण सीता. बर, व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर. तिसरे म्हणजे तो 2 मुली. कोण आहे गीता. सीता समोरून 3ऱ्या क्रमांकावर, गीता मागून 2ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता आणि गीता दरम्यान मनोज, राम व रमेश बसलेले असतील. काय सीता व गीता दरम्यान मनोज, राम व रमेश बसलेले असतील तर रांगेमध्ये किती विद्यार्थी आहे. किती साधा प्रश्न आहे रे, एकदम आपण फक्त डाटा व्यवस्थित करून लिहिलाय पा, एकदम साधा गोष्ट. याला तुम्ही फॉर्म्युल्यानुसार काय बेरीज करून मी काढू शकता की सर सीता 5व्या क्रमांकावर आहे, ही शेवटून 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे शेवटून 3 आणि मधातले 3, 6 आणि 5 11. किती झाले 6 आणि 5 11. अशी बेरीजही काढू शकता तुम्ही. अदरवाईज इथं जर करायचं असेल सर सीता 3 नंबरला म्हणल्यावर हे 3 इकडून झाले टोटल 3, हे 5व्या म्हणजे झाले 5, 5 आणि 3 8 तर हेच झाले. आणि यांच्या दरम्यान मनोज, राम आणि उमेश किती पोर बसले यांच्या दरम्यान सर 3 जण बसले. यांच्या दरम्यान किती बसले सर 3. यांच्या दरम्यान जे हे 3 लोक बसले सर, आणि हे 3 बसल्यामुळे काय झालंय सर मग की हे 5 आणि 3 8 आणि 8 आणि 3 सर 11. मग रांगेमध्ये टोटल किती मुलं सर 11 लोक आहेत. बाकी तुम्ही डायरेक्टली बेरीज करू शकता 5 अधिक 3 अधिक 3 बरोबर 11. ठीक आहे, चलो का. रांगेमध्ये किती विद्यार्थी आहेत. 48 मुलीमध्ये पूजा पुढून 18व्या स्थानावर आहे. किती मुली एकूण सर 48. बरं, 48 मुलीमध्ये पूजा पुढून 18व्या क्रमांकावर आहे. शेवटून कितव्या स्थान येईल काय सांगितलंय, एकूण 48 वजा 18. बरं, किती आले सर हे आले 30. पण 30 अधिक 1 कर किती आले 31. अधिक 1 का वर केला सर, अधिक 1 याच्यासाठी केला कारण जेव्हा मी हे 18 वजा केले तेव्हा सर मी याच्यातून ना कोणाला वजा करून टाकली होती, आमच्या पूजा ताईंना सुद्धा वजा करून टाकली होती. मग त्या पूजा ताईंना आम्ही नंतर याच्यात इन्स्टॉल करून टाकलं. परत इन्स्टॉल केल्यानंतर आम्ही त्यांना 31वे स्थान दिलं. शेवटून किती स्थान दिलं आपण त्यांना मग 31वे स्थान दिलं. चला, कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थिनींच्या एका रांगेत, कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थिनींच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 8 ने रांगा जास्त आहेत. जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 8 ने रांगा जास्त आहेत. बरं, एका रांगेत समजा एका रांगेत जर 5 विद्यार्थी, जसे की समजा एका रांगेत 5 1 2 3 4 5 5 जर रांग एका वागे कारण एका उभा असेल एका विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी, समजा एका रांगेत आपण 5 पकडले तर त्यापेक्षा 8 ने रांगा जास्त आहेत. समजा म्हणजे 5 रांगात असतील
म्हणजे एकूण रांगा किती असतील मग सर 13, कारण 5 आहे त्यापेक्षा 8 ने, त्यापेक्षा किती 8 ने, या 3 4 5 आणि याच्यापेक्षा अजून 8 ने रांगा जास्त आहे. म्हणजे मी जर म्हणलं की एका रांगेत 5 विद्यार्थी सर, काय एका रांगेत जर 5 विद्यार्थी तर 5 रांगांपेक्षा 8 ने, 5 पेक्षा 8 ने जास्त काय रांगा आहे. म्हणजे रांगा किती असतील सर 13. किती रांगा असतील 13 समजून घेतलं आपण फक्त, असं आपण कन्सिडर केलं. बरं, जर एका रांगेत 21 विद्यार्थी असतील तर कवायतीसाठी किती विद्यार्थी उपस्थित होते. यानं हे विधान दिले. काय म्हणलं त्यांनी पहा, एका रांगेत 21 विद्यार्थी, एका रांगेत समज 21 विद्यार्थी, एका रांगेत किती विद्यार्थी सर 21, बरोबर. आणि त्यांनी काय म्हणले, जेवढे विद्यार्थी एका रांगेत त्याच्यापेक्षा 8 ने रांगा जास्त आहे. मला सांगा एकूण टोटल रांगा किती असतील सर, एकूण रांगा असतील 21 आणि 21 अधिक 8 सर झाले ते 29. किती असतील मग सर, रांगा असतील 29 आणि एका रांगेत आहे 21 विद्यार्थी. एका रांगेत किती विद्यार्थी सर 21. पहा 21 विद्यार्थी आणि आपल्याला काय सांगितलंय की जेवढे एका रांगेत विद्यार्थी त्यांच्यापेक्षा 8 ने रांगा जास्त आहेत. त्यांच्यापेक्षा काय रांगा या 8 ने जास्त आहेत, बरोबर. मग असं सांगितलं, त्याच्यानंतर काय केलं आपण सर, एका रांगेत 21 विद्यार्थी, अशा एकूण किती रांगा आहेत सर 29. एकूण किती रांगा आल्या अशा 29. आणि काय विचारलंय किती विद्यार्थी उपस्थित होते. मग पहा एका रांगेत 21, मग 21 ची 29 वेळेस बेरीज कर सांगा. नाही सर, अशी एकाकडे बेरीज झाली काय करतो मग आम्ही 29 गुणेला 21. किती करतो आपण मग 29 गुणेला 21 करून घ्या. मग सर किती कर सांग, एकानं जर गुणतोय तो 0, 9 जसा तसा डायरेक्ट तुम्ही गुणाकार असं करू शकता. 30 वजा 1 गुणेला 21, 21 त्रिक 63 म्हणजे 630 वजा 21 किती उत्तर येतं पाहून घ्या. हे 9 0 6 609 किती पुढे 609, ऑप्शन क्रमांक 4. किंवा गुणाकार साधा करा, भारी करा, कसा बी करा, काही घेणं नाहीये. पण हे दोन ऑप्शन तर असे विकट होणार तुमचे. पहा सर 9 काय ना ते 9 आणि हे जवळपास 29 म्हणजे 30च्या जवळ म्हणजे 600च्या जवळपास उत्तर येणार होतं. ठीक आहे, पण एवढं तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल अजून, कारण त्याच्यात तुम्ही घुसले नाही पूर्णपणे. जेव्हा घुसता तेव्हा समजून नाही तुम्हाला यांचा गुणाकार याच्या जवळ येऊन जाईल. ठीक आहे, चलो. एका रांगेत अमित 21व्या स्थानावर उभा आहे. एका रांगेत अमित 21व्या स्थानावर उभा आहे, बरं. व राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर उभा आहे. मला सांगा एका रांगेत कोण आहे अमित. अमित हा 21व्या स्थानावर आहे आणि त्याच्या मागे राकेश 5व्या स्थानावर. 5व्या म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे कितव्या स्थानावर आला. मग तो सर पुढूनच तो कितव्या स्थानावर आला की याच्या पुढे 5व्या स्थान, म्हणजे जवळपास याच्या पुढे तो 5व्या स्थानामध्ये 4 आणि 5 म्हणजे जवळपास तो कितव्या स्थानावर सर 26व्या. कितव्या स्थानावर आला सर तो 26व्या. कारण पहा 22वा दुसरा, 23वा तिसरा, 34वा 22वा पहिला, 23वा दुसरा, 24वा तिसरा, 25वा चौथा आणि 26वा 5वा त्याच्या रांगेत, बरोबर आहे. पहा हा 22 23 24 25 आणि ह्या 26वा कोण आला. मग त्याच्या मागे 5व्या स्थानावर उभा आहे कोण, राकेश. इतर राकेश, बरोबर. राकेश रांगेच्या मागून 10व्या स्थानावर आहे. म्हणजे इथं किती विद्यार्थी सर 9 आणि हे राकेश 26 9 एकूण रांगेत किती पोरं झाले सर 35. कसे आले 35 पाय. परत समजून घे, व्यवस्थित समजून घे वाटलंस ना. आपण लाईन थोडी सरळ काढ म्हणजे तुला समजून जाईल. बैठक व्यवस्था चॅप्टर असं बनीन ना भाई तुया, फक्त व्यवस्थित पूर्ण लेक्चर कर. काय म्हणलंय, रांगेत अमित 21व्या स्थानावर आहे. किती आहे 21व्या, बरोबर. कितव्या स्थानावर तो 21व्या, बरं. व राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर आहे. 5व्या स्थानावर म्हणजे 1 2 3 4 5 5व्या स्थानावर आहे. म्हणजे कितवं स्थान आलं ते 26वा. कारण 22 23 24 25 26 26व्या स्थानावर कोण आहे सर, 26व्या स्थानावर कोण आहे राकेश. कोण आहे हा राकेश, बरं. म्हणजे राकेश पर्यंत एकूण किती पोर आहे सर, हे 26 पोर आले राकेश पर्यंत. आणि त्याच्यात काय सांगितलंय की राकेश मागच्या बाजूने म्हणजे राकेश मागून 10व्या आहे. राकेश मागून 10व्या क्रमांकावर म्हणजे राकेशच्या मागे 9 पोर आहे. कारण राकेश 10वा आहे त्याच्या मागे किती पोर आले सर 9 पोर आले. एवढं तर क्लिअर समजेल ना. मी जर म्हणलं मी पुढून चौथा आहे, मीच पुढून चौथा केव्हा आहे तो जेव्हा माझ्यापुढे 3 पोरं राहतील. एवढं आपल्याला क्लिअर आहे. मग राकेश पुढून 26वा आहे म्हणजे त्याच्या पुढे इथं 25 पोर आहे. इथे 25 आणि याच्या पुढे सर 20, बरोबर आहे. हा आणि याच्या जर मागून 10वा आहे त्याच्या मागे किती पोरं येतील सर 10 पोरं येतील. मागे 10 पोरं, बरं. तर खालीलपैकी योग्य विधान कोणते ते ओळखा, बरं.
योग्य उदाहरण ना. तर राकेश 26व्या स्थानावर आहे, तो 100% ओके. रांगेत एकूण 35 जण उभे आहेत, हे बी ओके. योग्य विचारले ना. अमित मागून 15व्या स्थानावर आहे. अमित मागून, अमित अमित इथून हा 10 इथून परत हा 5वा, 15व्या स्थानावर आहे. वरील सर्व विधाने योग्य आहेत. तेच मी घाबरून गेलो होतो, म्हणले ना चुकीचं विचारलंय नाही तर काय करा आता, काय नाही. ठीक आहे, वरील सर्व विधान काय बरोबर आहे. एक घाव 3 निशाणे मारायचा प्रयत्न यांनी केलाय आणि ते निशाण्यांना पूर्णपणे कडोकड उत्तर आपण दिलेलं आहे. ठीक आहे, चलो. समजला असेल प्रश्न व्यवस्थित. मी टाइमपास याच्यावर टाइमपास नाही करत, तुम्हाला फक्त एवढा विचार करून दाखवतो की पहा असं केल्याने असं होऊ शकतंय, असं तुम्हाला याच्यात लॉजिक लावायचंय. बाकी तुम्हाला जमतंय आरामात, काहीच विशेष नाही, एकदम नॉर्मल प्रश्न आहे, मस्त एकदम गोड प्रश्न आहे. चला. मुलीच्या रांगेत शीतलच्या पुढे, मुलींची रांग आहे आता. बरं, मुलींची तर मुलींची आपल्याला काय करणार, उत्तर काढायचे म्हटलं. दादा तो भाऊ इकडे थांबतो का जरा. बर, ठीक आहे. मुलींच्या रांगेत शीतलच्या पुढे 5 जण आहेत. शीतलच्या पुढे 5 जण. पहा इथं जर शीतल आहे, शीतलच्या पुढे किती जण आहे, 5 जण. म्हणजे शीतल किती वाली सर, 6वी. वितल नाही, शीतल. सर शीतल आली 6वी, कारण तिच्या पुढे 5 जण आहेत. मनाली शीतलच्या मागे तिसरी आहे. मनाली शीतलच्या मागे तिसरी, पहिली, दुसरी, तिसरी कोण आहे, मनाली. मग मनालीचा नंबर आला सर 6, 7, 8, 9. मनालीचा नंबर आला सर 9वा. बर. आणि मनालीच्या शेवटून 6वा क्रमांक आहे. मनालीचा शेवटून कितवा क्रमांक आहे, 6वा. 6वा इन द सेन्स काय झालं सर, की मनाली ही शेवटून 6वी आहे, म्हणजे हिच्या पुढे किती पोरी सर, 5. मनालीच्या पोरी किती, पुढे किती पोरी सर, 5 पोरी. एवढं क्लिअर झालं. आता काय म्हणतात तुम्हाला, तर रांगेत एकूण किती जण आहे सर, हे पहिले 5 अधिक ही एक, अधिक ही एक कोण आहे, शीतल, अधिक यांच्यामध्ये 2 बरोबर, अधिक एक मनाली, अधिक हे 5. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 5 14. किती झाल्या सर, रांगेत एकूण किती विद्यार्थिनी आहे, 14. किंवा तुम्ही असंही उत्तर काढू शकता डायरेक्टली की मनाली, पहा तुम्ही काय करू शकता डायरेक्टली सर, 5वी म्हणजे 5 जण म्हणजे 6 अधिक, म्हणजे शीतल धरून किती झाल्या सर 6. त्याच्यानंतर शीतलच्या मागे तिसरी आहे. तिसरी म्हणजे काय, मागे त्या 3 जणी आहे, मागे त्या 3 जणी. तिसरी कोणाला, आता मनालीला याच्यात धरलाय आपण ना, कारण मनाली धरून तिसरी ना, तिसरी म्हणल्यावर त्याच्यात मनाली इन्क्लूड झाली, म्हणजे 3 अधिक 3. आणि काय म्हणलंय मग, मनालीचा शेवटून 10वा क्रमांक. कितवा आहे, 10वा. पण मनाली तू नाही इच्छात बी धरली, आता शेवटून बी धरशील का, नाही. मग मनाली शेवटून 10वी आहे, तर तिच्या मागे किती पोरी एकूण सर 9. किती पोरी तिच्या मागे एकूण 9. आता एवढं लिहायचं काम नाही पडत, हे मनातल्या मनात चालतं की शीतलच्या पुढे 5 म्हणजे शीतल 6व्या क्रमांकाची, तिच्या मागे 3ऱ्या क्रमांकाला कोणी मनाली म्हणल्यावरती 3 झाल्या, हे 6 आणि त्या 3 9. आणि मनाली मागून 10वी आहे म्हणल्यावर मनाली आता डबल आली सर, याच्यात बी तिसरी धरल्या गेली आणि मागून परत 10वी आली, म्हणजे डबल इन्क्लूड व्हायला पाहिजे आपल्याला, नाही सर. एकदा मनालीला मी शेवटून काढून टाकलं, म्हणजे किती घेतलं, मग मागून फक्त 9 जागा घेतल्या आपण, मागून फक्त किती घेतल्या 9. मग सर या पहिल्या 6, नंतरच्या 3 9 आणि मागून किती घेतल्या आपण, हे 6 आणि 3 9, 9 9 18. एक मिनिट, काहीतरी चुकलं वाटतं. सहावा क्रमांक आहे ना, तेच म्हणलं 9 आणि मागून किती 6वा, पण आपल्याला किती घेणं पाहिजे, 5च, कारण हे सर 6 आणि ही 9वी आहे. 6 हे 9वी म्हणजे मनाली पर्यंत 9, आणि मनाली मागून 6वी म्हणजे मनालीच्या मागे किती पोरी सर 5, म्हणजे अधिक 5 किती झालं सर 14. किती पोरी झाल्या सर, या रांगेत 14 मुली झाल्या. हे आपलं पेपरातलं उदाहरण सोडवायचं. पेपरात कसा विचार करायचा आहे सर, 6व्या क्रमांक म्हणजे शीतलच्या पुढे 5 पोरी आहे, मग शीतल कितवी सर 6वी शीतल आहे. 6 शीतलच्या मागे तिसरी कोण आहे सर, मनाली. मग मनाली तिसरी म्हणल्यावर तिच्या पुढे 2 पोरी असतील, म्हणजे त्या 2 आणि मनाली घ्या 3 आणि 6 आणि 3 जर झाल्या 9, मग 9 झाल्या. मग 9 परत मनाली शेवटून, आता 9व्या क्रमांकाला कोण आली, मनाली, आणि मनाली शेवटून परत 6वी आहे. मग मनाली 2 वेळेस मोजली गेली सर, मग काय करू आपण, 6 वजा 1 5 करून घेतले आपण. मग काय केलं आपण, 9 अधिक 5 सर, 9 अधिक 5 किती झाले मग 14. किती आले 9 अधिक 5 मग 14. चलो. एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद याचे पुढे 6 स्पर्धक होते. बरं, अंगदच्या पुढे किती होते, 6. समजा धावण्याची शर्यत आहे. समजा हा अंगद आहे, कोण आहे अंगद. अंगदच्या पुढे किती होते सर, 6 जण. अंगदच्या पुढे होते सर 6 जण.
हनीफ अंगदच्या मागे चौथा होता. हनीफ कोण? अंगदच्या मागे चौथा. हनीफ चौथा म्हणजे यांच्यामध्ये सर 1 2 3 मुलं होते. इकडे 6 जण होते आणि इकडे किती होते? 3. 3. आता यांना दोघींना धरलं नाही आपण ना, तुम्हाला सांग सर यांना धरलं का? नाही. याच्या पुढे 6 जण होते म्हणजे हा 7वा. आता डायरेक्टली आपल्याला टोटल भेटली आणि हा 7वा, हे 3 10 आणि हा कितवा झाला सर? 11वा. कितवा झाला सर? हा पुढून 11वा. कोण? हनीफ पुढून 11वा झाला. बरं. आणि हनीफ शेवटून 7वा. हनीफ शेवटून 7वा म्हणजे याच्या मागे जण होते सर 6. बरं. तर एकूण स्पर्धक येते. हनीफ समोरून सर 11वा अधिक मागून सर 6वा किती झाले सर? 17 वजा 1 किती झाले सर? 16 वजा 1 काऊन केला सर? हनीफ सुरुवातीपासून बी 11 होता, मागून बी 6 होता. हनीफ कितीदा मोजला सर? आम्ही 2दा मोजला. हनीफ 2दा मोजला असेल तर काय करा? फक्त नसेल तर 11 अधिक 6वा होता ना, हनीफ वजा 1 कर. किती सर? हनीफच्या मागे किती पुरं सर? 5. हनीफच्या मागे किती पुरं आले सर? 5. मग कर अधिक 5 किती झाले सर? 16. हनीफच्या मागे किती पोरं आले सर? 5. म्हणजे एकूण पोरं या रांगेत किती आले सर? 16. एकूण रांगेत पोरं किती आले सर? 16. बस याचं हे उत्तर एकदम साधं सोपं प्रश्न आहे. मी तर गॅरंटी देतो याच्यावरच्या पोलीस भरतीला कोणताही प्रश्न उचला तुम्ही आणि ह्या कन्सेप्ट आधी समजून घ्या. तुम्हाला प्रत्येक प्रश्न जमीन म्हणजे जमीन म्हणजे जमीन आणि जमलाच पाहिजे. ठीक आहे, चलो आगे. एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा आहे. एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा आहे. अरे डावी बाजू काढायची बाकीच राहिली आपली. बरं चला ना गडे, हा चलो. एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा म्हणजे ही डावी बाजू आपली आणि ही उजवी. बरोबर आहे, डावी आणि उजवी. ठीक आहे. विजय डावीकडून 7वा. डावीकडून 7वा या 7वा म्हणजे याच्या पुढे 6 मुलं आहे. याच्या पुढे किती मुलं आहे सर? 6 मुलं आहे. बरं. उमेश उजवीकडून 12वा. बरं. उमेश हा उजवीकडून 12वा आहे. उजवीकडून 12वा. अरे उजवीकडून लिहायचं काही काम नाही आहे. 12वा म्हणजे याच्या पुढे किती मुलं सर? 11. याच्या मागे किती मुलं आहे? 11. बरं. हा जर त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22व्या स्थानी येतो. हा पहा आता यांनी काय केली? इथं जागांची अदलाबदल केली. आता कोण आहे? तर यांचे नाव मग येतात. विजय आहे तर विजय आणि इथं कोण येतो? हा उमेश. उमेश येतो. कोण येतो? उमेश. आता हे जागेची काय करतायत? यांच्या अदलाबदल पाहू. बरं आता अदलाबदल करून बी काय तीर मारताय काय नाही. समजा यांनी आता काय केलं? त्यांच्या जागेची अदलाबदल. आता मी तुम्हाला समजून देण्यासाठी हे करतो एवढं फक्त. बाकीचे ट्रिका किती काय नाही सगळं तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला हे टॉपिक काही तर विचार काय करणं पडतो ते विचार तुम्हाला सांगण्याचा माझा हेतू आहे फक्त. तुम्ही जर विचार करत असाल मित्रांनो की शॉर्ट ट्रिक सांगा, शॉर्ट ट्रिक साठी माझ्या क्लासला ये तुम्ही जाऊ शकता. चले ठीक आहे. हा तर यांचं काय म्हणणं? यांनी जागा बदलली. बरं. तर विजय डावीकडून 22वा आला. विजय डावीकडून 22वा आला. बर. रांगेत एकूण किती मुले? तर आता काय विचारायचं तुम्हाला? रांगेत एकूण किती मुले आहेत? आता इथंच तुम्हाला उत्तर आरामात सापडून जातं. याच्यावरच तुमचं उत्तर आलं असतं. बरं पण कसं आहे तुम्हाला ती कन्सेप्ट समजावून देणं माझं गरजेचं असतं. पहा आता ही कन्सेप्ट समजणं काय गरजेचं आहे? कारण ही जर कन्सेप्ट तुम्ही समजली तर तुमचं उत्तर पुढे एवढं लिहायचं कामच पडणार नाही तुम्हाला. आतला बदल कुठे केली? पाय बेरीज कर वजा 1 कर जाऊ दे पुढे. हा फॉर्म्युला आहे त्याचा. जर तुम्ही त्याची वाट पाहत होते तर पहा आता इथे काय होतं? पहिल्यांदा विजय हा इथं होता, नंतर विजय इथं आलाय. बरोबर. इथं कोण आहे आधी? उमेश. कोण येतं? उमेश. मग मला सांगा विजय डावीकडून 7वा होता. ठीक आहे. आणि विजय शेवटून 11वा होता. विजय शेवटून किती होता? 12वा होता. कितवा होता? 12वा. विजय शेवटून होता 12वा. मग मला सांगा विजय जेव्हा इथं आला उमेशच्या जागेवर तेव्हा शेवटून कितवा झाला? तो 12वा. कितवा झाला? तो 12वा. शेवटून म्हणजे उजवीकडून. उजवीकडून आणि सुरुवातीला याच जागेवर उमेश तर जाऊ द्या. उमेश मागून कितव्या जागेवर क्रमांकावर सर? 12व्या. आणि याच जागेवर आता जेव्हा विजय इथे आला तेव्हा हा डावीकडून कितवा आला सर? 22. कितवा आला? 22वा. म्हणजे विजय डावीकडून आला 22वा आणि मागच्या बाजूने आला सर तो 12वा. कितवा आला तो मागून? 12वा. काय आली सर त्यांची बेरीज? 34 आणि वजा 1 कर किती आलं? 33. मग सर हे 33 का वर केलं तुम्ही? पाय मला सांग जरी तो माणूस बदलला त्याचं स्थान बदललं का रे?
इथं उमेश 12वाच होता, तिथं विजय जरी येऊन बसला तरी तो बँच कितवा राहणार आहे? 12वाच राहणार आहे ना. तो बदलणार आहे का? नाही. उलट तुला हे समजलं की हा मागून 12वा होता आणि आता उलट तुला तुम्ही हिंट काय दिली त्याने की हा पुढून आता 22वा झालाय. माणूस एकच आहे, इथे जो 12वा आहे तो इथून 22वा आहे, म्हणून आपण काय केलं? एक वजा केला. तो तुला समजला. पण आपण इथं काय समजून घेतलं की पाय यानं जरी जागा बदलली तर जागेचा क्रमांक बदलत नाही. आणि आपल्यासाठी मेन काय? जागेचा क्रमांक. माणूस हा येऊ का कोण येऊ काही घेणं नाही का आपल्याला? नाही. याच्यात दुसरा प्रश्न काय बनला असता की उमेश इथं जाऊन जर बसला असता तर कितवा क्रमांक तिला दिला असता आणि आपल्याला त्याच्यावरून कारण बदल की आधी इथं कोण बसला? विजय. आता उमेश आला, विजय येतो शेवटून 6वा होता, उमेश शेवटून काहीतरी दिलेला नाही आणि ते तुम्हाला उत्तर काढणं पडेल. ठीक आहे. फक्त या प्रश्नात समजून घ्या त्यांचा क्रमांक बदलतोय, जागा नाही. ठीक आहे. आपला सॉरी हा फक्त लोक बदलतायत, त्या जागेचा क्रमांक बदलत नाहीये. ठीक आहे. म्हणून ज्या व्यक्तीचा शेवटून जिथं 12 होता तिथंच तो व्यक्ती जरी बसला त्याचा शेवटून कितवा राहील? 22वा. आता फक्त नवीन तुमच्यासाठी काय आलाय की इथं 22वा दिलाय. इकडून 12वा तर बदलणार का? तो नाही, तो 12वा तसं नाही, फक्त समोरून 22वा दिलाय. एवढंच बदललंय, बाकी काहीच बदललेलं नाही. ठीक आहे. हा एवढं तुम्हाला आरामात समजलं असेल मित्रांनो. चलो आगे जाएंगे. म्हणजे एकंदरीत हा प्रश्न जर सोडवायचा असेल तुम्हाला तर काय करायचं पहा. पेपरात आता एवढं मोठं लिहायचं काम पडतच नाही. तुम्ही म्हणता सर मग काय करायचं आता? एवढं मोठं तुम्ही सांगताय म्हणल्यावर याचं पाय फक्त जागा समजून घ्या. हा पेपरात काय सोडून आपल्याला पेपरात एका रांगेमध्ये विजय डावीकडून आहे. विजय डावीकडून कितवा आहे? 7वा. बरं. आणि त्याच रांगेत उजवीकडून कोण आहे? उमेश. उमेश 12वा आहे. कितवा आहे? 12वा. बस एवढं समजलं आपल्याला. बस. आणि त्याच्यानंतर फक्त जागा पाहता कोण बदलतंय कोण नाही. जागा कोण बदलते ते पाहतो. ठीक आहे. मग जागा कोण बदल? त्यांची अदला बदल झाली. अदला बदल जागांची झाली. हा इकडे आला आणि हा इकडे गेला. बरं. ठीक आहे. अदला बदल केली तर विजय डावीकडून 22व्या स्थानी आला. तर विजय इथं होता 7व्या स्थानी. आता डावीकडून विजय इथं आलाय ना. मग आता विजयचं स्थान या ठिकाणी डावीकडून किती आलं सर? 22वा. मग 22वा स्थान हे स्थानाची जागा पण आपल्याला. विजय असो का कोणी असं काही घेणं नाहीये. विजय या स्थानाला ना किंमत या स्थानाची आहे. माणसाची किंमत आहे का इथं? नाही. स्थान जे स्थान आलं त्याची. हे स्थानी तुम्ही 12व्या स्थानी आहे, इकडून 12व्या स्थानी आहे. सर 12व्या स्थानी आणि 22व्या स्थानी. बरं. बरोबर किती झाले सर? 34 वजा 1 करा. काऊन? स्थान एकच आहे, मोजलं 2 झाले. इकडून 22वा मोजलं, इकडून 12वा मोजलंय, म्हणून त्याला 1 जर आपण काय केले? खडक केलंय वजा. ठीक आहे. आणि उत्तर किती आलंय आमचं? 33. उत्तर किती आलंय मग आपलं? 33 उत्तर आले. चलो आगे जम गया. पा सीतापूर पेक्षा आता हे नवीन टाईप आला, लहान मोठेपण आला. ठीक आहे. आतापर्यंत जे काही आपण लहान मोठेपणा पाला त्याच्यात मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येक प्रकारचं गणित घेतलं. एकही प्रकार आपण त्याच्यात सोडला नाही असं तरी मला वाटतंय. जागा अदला बदल केली, हा मागून पुढे कितवा काय आणि सगळे प्रश्न घेतले 10चे 10. ठीक आहे. आणि याच्या पुढचा आपला तर लहान मोठेपणा आहे तो आपण. ठीक आहे. आरंभ बॅच आपली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आरंभ बॅचचा आरंभ असा झालेला आहे की तुम्हाला सर्वांना याचा 100% 200 रुपयात 5000चा फायदा होणार याची गॅरंटी. चला पुढे. आता लहान मोठेपणा आहे. आता लहान मोठेपणा आपल्याला समजून घेणं पाहिजे ना. आता लहान मोठेपणा हा जो येतो पेपरामध्ये काही काही लोक याच्यानुसार सोडवतात. ठीक आहे. ज्याची त्याची योग्य ती पद्धत असते, ट्रिक असते. ठीक आहे. आणि बरेचसे लोक याप्रमाणे सोडवतात. आता मी दोघी ट्रिका वापरतो, तसं काही नाही. ज्या आल्या ते आल्या, आपल्या जे आलं ते आपलं नाही आलं ते लोकांचं काही टेन्शन घ्यायचं एवढं नाही. कारण आपल्याला आपला क्रमांक आणायचा बाकी काही. ठीक आहे. आपण फक्त विचार करू, काही गोष्टी रिलेट करणं पडतील, काही गोष्टी नाही करणं पडणार. ते सीतापूर पेक्षा पुणे मोठे आहे. पुणे मोठे आहे कोणापेक्षा? आता हे आधी समजून घ्या तुम्हाला. हे चिन्ह असतं की ग्रेटर दॅन इक्वल. ग्रेटर म्हणजे काय? मोठं. इकडे मोठं दाखवतो मोठं तोंड, लहान तोंड इकडे लहान दाखवतो. हे बी सेम तसं. इकडे लहान दाखवलं असेल तर लहान इकडे करीन आणि इकडे मोठं दाखवलं असेल तर इकडे मोठं करीन. बस. मेन तर ते नाहीये. मेन हे आणि हे. या चिन्हाचं काय म्हणतंय की समोरची गोष्ट एक तर बरोबर असेल किंवा याच्यापेक्षा मोठी असेल. काय की समजा जसं की इथं ए आणि इथं बी. याचं काय म्हणणं राहील की बी हा ए पेक्षा एक तर बरोबर राहील किंवा मोठा राहील, पण लहान चुकून बी येणार नाही. एक तर काय राहील? तो लहान राहील किंवा एक तर बरोबरीचा राहील. हे काय राहील? बरोबरीचा राहील. नाही तर काय तो राहील? मोठा राहील, पण लहान चुकून बी येणार नाही. नाहीतर मग हा बी येले का म्हणेल एक तर तू महा बरीबरीचा राहशील, नाही तर तू महापेक्षा लहान असेल, पण तू महापेक्षा मोठा राहू शकत नाहीच, कारण त्यापेक्षा मोठा मी आहे.
ठीक आहे, तसं इथं लिहू शकलं असते ए लिहिलं, याचा अर्थ काय होईल की आता ए बेले म्हणेन किंवा बी एले म्हणेन, भाऊ आपण दोघी बराबरीचे राहू शकतो किंवा तू मयापेक्षा मोठा राहू शकतो. काय, एक तर आपण बराबरीचे राहू शकतो किंवा तू मयापेक्षा मोठा राहू शकतो, पण असं होणार नाही की मी तुझ्यापेक्षा मोठा येईल म्हणून. कोण, बी. हे बराबरीचे. याचा अर्थ काय, डायरेक्टली एक तर मोठाचे तर मोठाचे, बरोबरीचा बी नाही, म्हणजे बी आणि ए. याचा अर्थ काय, बी हा ए पेक्षा मोठाच आहे, याचा बरोबरीचा बी संबंध नाही, डायरेक्ट मोठाच आहे तो. बरोबरीचा बी येणार का तो, नाही, बरोबरीचा बी येणार, डायरेक्ट मोठा तर मोठाच. ठीक आहे, चालेल. मग हे आपण याच्या विचार दर्शवू शकतो, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही याचा. हा, सीतापूर पेक्षा पुणे मोठे आहे. कोणापेक्षा, सीतापूर. कोण मोठे, पुणे. पुणे मोठे कोणापेक्षा, सीतापूर पेक्षा. बर, सीतापूर हे चित्तोड पेक्षा मोठे आहे. आता सीतापूर हे कोणापेक्षा मोठे सर, चित्तोड. चित्तोड पेक्षा मोठे आहे. रायगड सीतापूर इतका मोठा नसून, काय, रायगड सीतापूर इतका मोठा नसून, सीतापूर म्हणजे सीतापूर मोठा आहे का तो, नाही, म्हणजे तो लहान आहे. कोणापेक्षा, सीतापूर पेक्षा. सीतापूर पेक्षा तो कसा आहे, लहान आहे. बरं, मोठा नसून झाशी पेक्षा मोठा आहे. कोणापेक्षा मोठा आहे, झाशी. झाशी पेक्षा मोठा आहे. बरं, झाशी पेक्षा तो मोठा आहे. चित्तोड झाशी एवढी मोठी नाही. आणि काय म्हणणे त्यांचं, झाशी पेक्षा मोठा आहे. हा, आणि शेवटी काय दिले, चित्तोड झाशी एवढे मोठे नाही. आणि चित्तोड म्हणजे लहान आहे, चित्तोड आहे. चित्तोड हे लहान आहे कोणापेक्षा, झाशीपेक्षा. कोणापेक्षा, झाशीपेक्षा. बरं, मग इथून आता एक सिरीज लागते आपली, काय, पुणेपेक्षा लहान कोण आहे, सीतापूर. आणि सीतापूर या यांच्या दोन्ही तीन पेक्षा मोठे म्हणजे एवढी कोणी, सीतापूर. मग सीतापूर पेक्षा लहान कोण आहे सर, रायगड. कोण आहे लहान, रायगड. बरं, रायगड पेक्षा लहान कोण आहे सर, झाशी. कोण आहे, झाशी. आणि पाहिजे काय म्हणले, चित्तोड झाशी एवढे मोठे नाही, म्हणजे याच्यापेक्षा लहान कोण आहे सर, चित्तोड. कोणाच्यापेक्षा लहान, चित्तोड. लहान कोणाच्यापेक्षा मग चित्तोड आहे, असं त्यांचं म्हणणं पडलं. ठीक आहे. हा, मग याच्यामधून काय विचारलंय की सर्वात लहान कोणते, सर्वात लहान कोणते सर, चित्तोड. सर्वात लहान कोणतं आहे, चित्तोड. बाकी तुम्हाला तरी उभ्या रेशन मध्ये पहा, सीतापूर पेक्षा पुणे मोठे आहे. पुणे, सीतापूर. बरं, हा, सीतापूर हे चित्तोड पेक्षा मोठे आहे. सीतापूर हे चित्तोड पेक्षा म्हणजे चित्तोड यापेक्षा लहान आलं. चित्तोड यापेक्षा कसं आलं, थोडं लहान आहे. थोडं लहान आहे, किती मला माहिती नाही. रायगड सीतापूर पेक्षा इतका मोठा नाही, म्हणजे रायगड सीतापूर पेक्षा लहान आहे. सीतापूर पेक्षा लहान. झाशी पेक्षा मोठा आहे, मात्र झाशी जरी नाही आली, झाशी पेक्षा कसा आहे तो, मोठा आहे. बरं, चित्तोड झाशी एवढा मोठा नाही, म्हणजे चित्तोड हा लहान आहे, झाशी मोठी आहे. झाशी मोठी आहे याचा अर्थ काय आहे की इथं रायगड इथे ना, रायगड हा झाशीपेक्षा मोठा आहे, म्हणजे सीतापूर वरती. ठीक आहे, सर्वात लहान कोण उरला मग सर इथं, चित्तोड. कोण उरला तिथं सर्वात लहान, मग चित्तोड किंवा हे पा. कारण तुम्हाला वाचनानंतरच समजणार, काही काही देशानंतर वाढवणे, काही कमी करणे, बरं, तिच्यात एवढं लक्षात ठेवा. झाशी, पुणे, अरे थांबा, पहिल्यांदा काय दिलं, पुणे. त्याच्यानंतर दिले सीतापूर दिलं. काय दिलंय, पुणे, सीतापूर. चित्तोड काय दिलंय, चित्तोड. त्याच्यानंतर रायगड नंतर दिलंय झाशी. त्यानंतर दिलंय झाशी दिलेलं आहे. आता तुम्हाला समजवण्यासाठी बाकी तुम्ही एबीसीडी नावे दिलं तर चालतं. दिली हा, पाय. सीतापूर पेक्षा पुणे मोठे आहे. पुणे मोठं आहे. थांबा याला काढून घेऊ आपण. आलं, इधर जान दे रहा तो, इधर जान देता इसको, इधर जान दे. ठीक आहे. हा, पुणे, अरे भाई, पुणे कोणापेक्षा मोठा आहे, सीतापूर पेक्षा. बरं, सीतापूर इथं आलं. ठीक आहे. हा, सीतापूर हे चित्तोड पेक्षा मोठा आहे, म्हणजे चित्तोड याच्यापेक्षा लहान आहे. चित्तोड कोणापेक्षा लहान आहे, सीतापूर पेक्षा लहान आहे. रायगड सीतापूर इतका मोठे नसून झाशी पेक्षा मोठा आहे, म्हणजे झाशी ताशी कुठेतरी, झाशीपेक्षा मोठा कोण आहे, रायगड आहे. बरं, आणि शेवटी काय दिलंय, चित्तोड झाशी एवढे मोठे नाही, म्हणजे चित्तोड सगळ्यात लहान, चित्तोड पेक्षा मोठी आली झाशी, झाशीपेक्षा मोठं आलं रायगड पेक्षा मोठं आहे सीतापूर, सीतापूर पेक्षा मोठं आहे पुणे, म्हणजे सगळ्यात कोण लहान आलं सर, चित्तोड. सगळ्यात लहान कोण आलं सर, चित्तोड. पण मला हे पानसटपणा वाटतो, पहिल्यांदा कमीपणा मोठापणा करत चला. हे जर तुम्ही करत बसले तर डायरेक्टली कमी जास्त करत तुमचं लॉजिक लागतं आणि प्रश्न हे लिहिताच उत्तर येऊन जातं, असं मला वाटतं. बाकी तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही करू शकता. नॉर्मल प्रश्न रे. विजय संजू पेक्षा उंच आहे.
कोण? विजय. बर, विजय रे भाऊ, विजय. विजय उंच आहे कोणापेक्षा? राजूपेक्षा. बर, विजय राजूपेक्षा उंच आहे. संजू भरत आणि संजू भरत आणि सोनूपेक्षा उंच आहे. कोण? संजू. बर, संजू भरत आणि सोनू यांच्यापेक्षा उंच आहे. त्या सर्वांमध्ये सर्वात लहान कोण आहे? सर्वात लहान कोण आहे? सोनू आणि भरत एकत्र जर नाहीये तर पहा आता विषय आता इथं येतोय. पहा, ठरवू शकत नाही आपण. का बरं ठरवू शकत आहे? पहा, आता काय सांगलं की विजय राजूपेक्षा उंच आहे. विजय हा राजूपेक्षा उंच आहे, मान्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संजू हा भरत आणि सोनू यांच्यापेक्षा उंच आहे. सोनू आणि भरत आणि सोनू यांच्यापेक्षा उंच आहे. त्या सर्वांमध्ये लहान कोण? आता लहान ह्या दोन्हीपैकी तर एक आहे, भरत किंवा सोनू. भरत किंवा सोनू या दोघींपैकी एक तर आहे, 100% एक आहे. विजय तर त्याचं उत्तर चुकून येणार नाही, राजू बी येत नाहीये. पण पहा, पर्याय तर आलाय. तो म्हणता जर सोनू आहे मग मी सोनू टाकून देतो. भाऊ असं होऊ शकत नाही ना, भरत बी असू शकतो. काय गॅरंटी तुला की सोनूच आहे म्हणून? म्हणून अशा वेळेस प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं? ठरवू शकतच नाही सर आम्ही. आम्हाला कुठे त्यांचे जन्मस्थळ त्यांच्या बारात कुठे गेले आम्ही ठरवू शकतो. ठीक आहे, आपण ठरवू शकू का ते? नाही सर, चुकून मी नाही. अक्षय रामापेक्षा लहान आहे. कोण? अक्षय. पहा, अक्षय रामपेक्षा लहान म्हणजे राम पेक्षा लहान कोण आहे? अक्षय. बर, अक्षय रामपेक्षा लहान आहे. अनिल रामपेक्षा मोठा आहे. अनिल यांच्यापेक्षा मोठा कोण आहे सर? अनिल. अनिल हा रामपेक्षा मोठा आहे पण सुमित इतका नाही. अनिल रामपेक्षा मोठा आहे पण सुमित इतका मोठा आहे का तो? नाही, सुमित इतका नाही. राजन 5 मित्रांमध्ये वयाच्या क्रमांकाने 3ऱ्या क्रमांकावर आहे. 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे इथं राजन. कारण 1 नंबरचा सुमित, 2 नंबर अनिक कोण होता? अक्षय का? अनिल. कोण हा? अनिल. राम आणि अक्षय म्हणजे 3 नंबरला कोणाला? राजन. म्हणजे राजन हा अनिलपेक्षा लहान पण रामपेक्षा मोठा आहे. बरं, सर्वात लहान कोण आहे सर? अक्षय. सर्वात लहान कोण आहे? अक्षय आहे. हे नाही लिहिलेलं असं चाललं असतं सर काय सर्वात लहान विचारलं, सर्वात शेवटीचा अक्षय येतोय आणि 3 नंबरला कोण येणार आहे? राजन येणार आहे. 3 नंबरला कोण येणार आहे? राजन. ठीक आहे. आणि असं जर लिहायचं म्हणलं असं लिहू शकतात काय की सर अक्षय रामपेक्षा लहान आहे. हा आला राम, हा आला अक्षय. बर, अनिल रामपेक्षा मोठा आहे. अनिल राम अक्षय. अनिल रामपेक्षा मोठा आहे. बरं, पण सुमित इतका नाही म्हणजे सुमित याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे अनिल तर मोठा आहे पण सुमित इतका सुमित की बराबरी नहीं कर पाएगा. 5 मित्रांमध्ये वयाच्या क्रमांकाने 3ऱ्या क्रमांकावर कोण आहे? राजन म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर राजन येत आहे. सर्वात लहान कोणाला? मग आमचा अक्षय. अक्षय भाऊ तू सगळ्यात शेवटी आला रे बाळा, लय लेट केलं. राजचे मार्क पर पहा, राजचे मार्क कोणाचे? राजचे. राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहे. कोणापेक्षा? रामपेक्षा जास्त आहे. रामचे मार्क श्यामपेक्षा कमी आहेत. राजचे मार्क श्यामपेक्षा जास्त आहेत. कोणापेक्षा? रामपेक्षा. राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. रामचे मार्क श्यामपेक्षा कमी आहेत म्हणजे श्यामपेक्षा बी कमी आहे. श्यामपेक्षा बी कमी आहे. कोणाचे? रामचे मार्क. बरं, श्यामचे मार्क राजपेक्षा जास्त आहे म्हणजे श्याम इथे श्यामपेक्षा जास्त. श्यामवरती आला. बरं, श्यामला लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क आहे. श्यामला लक्ष्मण म्हणजे याच्या मागे कोण येईल? लक्ष्मण. बरं, यांच्या मागे व्याला सर लक्ष्मण आहे. बर, तर सर्वात जास्त मार्क कोणाला? श्यामला. काय यार सर, कारण काय म्हणलं पा, राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहे. राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहे. बरं, रामचे मार्क श्यामपेक्षा कमी आहे म्हणजे श्यामपेक्षा रामचे मार्क कमी आहे. श्यामचे मार्क राजपेक्षा जास्त आहे म्हणजे राजपेक्षा जास्त कोणाचे मार्क आहे? आतापर्यंत लिडिंग मध्ये कोण होता सर? राज. आतापर्यंत लिडिंग मध्ये कोण होता सर? राज. आता राजच्या पुढे कोण गेला सर? श्याम. कोण गेलाय? श्याम गेलाय. ठीक आहे. आणि श्यामला लक्ष्मणपेक्षा बी अधिक मार्क आहे. लक्ष्मणपेक्षा बी अधिक मार्क कोणाला? श्यामला. म्हणजे डॉमिनेट कोण झाला सर? श्यामच आला ना. सगळ्यांपेक्षा जास्त मार्क कोणाला आहे? श्याम. मस्त रात्रंदिवस अभ्यास करत असेल भाऊ, पहिल्या पाठ्यामध्ये पोस्टिंग आल्या असेल. चला पुढे. ए हा बी पेक्षा उंच. ए हा उंच कोणापेक्षा? बी पेक्षा.
यम हा उंच, यम हा उंच, यम हा, अरे ए हा बी पेक्षा उंच, यम हा पेक्षा उंच, यम हा कोणापेक्षा तरी उंच इथं. बर, इथं वाय म्हणजे इथं यन असेल, यन यन धरूया आपण इथं यन. बरं यन धरला आपण ना. पाय ए हा बी पेक्षा उंच, काय आहे? ए हा बी पेक्षा उंच. बरं यम हा यन पेक्षा उंच, यम हा यन पेक्षा उंच. बरं अमित भाऊ इथं एक अक्षर कमी का? एक अक्षर कमी वाटतं इथं. हे डब्बा इथं मोठा पावर चेक करावं तर ते हबी ते चेक करा. थांबा एक मिनिट, हा प्रश्न आपण परत चेक करून घेऊ. आमचे सर आले. वर्गात 5 मुले आहेत. वर्गात किती मुले? 5. अमोल बाबूराव पेक्षा उंच आहे. अमोल बाबूराव, अरे अमोल हा उंच कोणापेक्षा? बाबूलाल उंच आहे. पण चंदू इतका उंच नाही, म्हणजे चंदू पेक्षा तो लहान आहे. चंदू पेक्षा लहान आहे. देवा ईश्वर पेक्षा उंच आहे, पण बाबूराव पेक्षा छोटा आहे. बाबूराव पेक्षा छोटा आहे कोण? देवा. देवा आणि कोणापेक्षा उंच आहे? ईश्वर पेक्षा. ईश्वर पेक्षा उंच आहे. बरोबर आहे. हा तर सर्वात उंच कोण? चंदू. चंदू भाऊ सबसे आगे है. चंदू सबका बंधू. ठीक आहे, चंदू हा सगळ्यात पुढे. 5वा प्रश्न तो. चलो आगे. एका कार रॅलीमध्ये विजय विपिनच्या मागे आहे. पहा आता. बर विजय कोणाच्या मागे सर? विपिनच्या. विजय विपिन, अरे यार विपिन विपिनच्या मागे आहे, पण सुकुमारच्या पुढे आहे. पण विजय पहा, विजय विपिनच्या मागे, पण सुकुमारच्या पुढे, म्हणजे सुकुमारीच्या मागे ना, सुकुमारच्या पुढे आहे. बर विपिन रवीच्या मागे आहे. विपिन कोणाच्या मागे? सर रवीच्या. विपिन रवीच्या मागे आहे, पण विजयच्या पुढे आहे. तो विजयच्या दाशेत पुढे आहे. नारायण मध्यभागी आहे, म्हणजे नारायण इथे आहे. नारायण मध्यभागी आहे. तर सर्वात पुढे कोण आहे? रवी. सर्वात पुढे कोण आहे सर? रवी आहे. सर्वात पुढे कोण आला मग? रवी. चलो आगे. लहान प्रश्न आहे काय? ओ हा पी पेक्षा लहान आहे. ओ हा पी पेक्षा लहान आहे, पण ओ हा क्यू पेक्षा मोठा आहे. कुठं लिहूया आपण? ओ हा पी पेक्षा लहान आहे. बरोबर. ओ हा पी पेक्षा लहान आहे, पण क्यू पेक्षा मोठा आहे. म्हणजे इथं येईल मोठा कोणापेक्षा? क्यू पेक्षा मोठा आहे. आर हा यस पेक्षा लहान आहे. आर हा यस पेक्षा लहान आहे. आर हा यस पेक्षा लहान आहे, पण टी पेक्षा मोठा आहे. पण टी पेक्षा मोठा आहे. क्यू हा यस पेक्षा मोठा आहे. हा क्यू हा यस पेक्षा मोठा आहे. आणि हे लाईन जोडली तर की यस पेक्षा लहान मोठा आहे, क्यू हा यस पेक्षा मोठा आहे. मग इथं आला आर आणि इथं आला टी. यस पेक्षा मोठा आहे, त्यापैकी सर्वात मोठा कोण? सर्वात मोठा तर पी आहे. सर्वात मोठा कोण आहे मग? पी. एवढं काही करायचं काम बी पडत नाही. यस मागे दिसला ना, मागे लिहायचं काम बी पडत नाही. डायरेक्टली पी ठोकून द्यायचा पुढे. ठीक आहे, डायरेक्टली पी काय करून द्यायचा पुढे, आपण उत्तर लिहून टाकायचं. पुढे जर राहुल आदित्यपेक्षा उंच आहे. कोण? जर राहुल पा राहुल उंच आहे कोणापेक्षा? आदित्यपेक्षा. बरं, पण रोहन पेक्षा लहान आहे. रोहन पेक्षा लहान आहे. आणि रोहन करणपेक्षा उंच आहे. रोहन करणपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण? रोहन. मागे कोणी कुठे बी असो, काही पाहिजे गरज आहे का? नाही. सर्वात उंच कोण आहे मग? वेळ झालेला असेल. 20 प्रश्न आपण आज चेक केलेले पूर्णपणे. ठीक आहे, आणि याच्यावर तुमच्या पेपरामध्ये खूप मस्त एकदम चांगले प्रश्न येतात. साधे सोपे सरळ. तुम्हाला मी लॉजिक समजावून दिले, बाकी गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची. ठीक आहे मित्रांनो, पूर्ण टॉपिक व्यवस्थित समजला असेल. बाकीच्या अजून याच्यावरची बैठक व्यवस्था उद्या मेन सुरुवात होते आपली, आणि उद्याचे लेक्चर तुम्ही सर्वांनी करायचं. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.